बालीमध्ये आहे हा आमचा दुसरा दिवस। सकाळी छान चहा आणि पार्लेजी बिस्किटने मी सुरुवात केली आणि द यान्स हॉटेलमधनं इथून आम्ही निघत आहोत आणि आम्ही जात आहोत नुसा पेनिदाला। सो बालीमध्ये एक छोटंसं हे आयलंड आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एका पोर्टवरून दुसऱ्या पोर्टवर जावं लागतं। तर त्या दिवशी समुद्र थोडा शांत होता, त्याच्यामुळे प्रवास आमचा खूप छान झाला आणि साधारण अर्धा ते पाऊण तासात तुम्ही नुसा पेनिदाला पोहोचता। तिथे पोहोचल्यानंतर आम्ही तिथे एक कॅब केली आणि तिथून आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो। तिथे पोहोचायला फक्त 10 ते 15 मिनिटं आम्हाला लागले। त्याच्यानंतर छान वेलकम ड्रिंक आम्हाला तिथे दिलं आणि जे आमचं हॉटेल होतं ब्लू हार्बर, इतकं सुंदर हॉटेल आहे। बीच फ्रंट विलाज आहेत आणि आम्ही विला बुक केलं होतं, जिथून आम्हाला इतका सुंदर मोठा समुद्र दिसत होता समोर। सो तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर हे विलाज आहेत आणि हे हॉटेल मी हायली रिकमेंड करेल तुम्हाला जर तुम्ही येत असाल नुसा पेनिदाला तर। ब्लू हार्बर बीच फ्रंट विलाज आहेत आणि या विलाची टूर मी तुम्हाला देत आहे। सो खूप मोठं आणि स्पेशियस असं विला आहे आणि बेड पण छान होता। त्याच्यानंतर सगळीकडे पडदे लावलेले होते, प्रकाश छान येत होता रूममध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेडवरून आम्हाला पुढे समुद्र दिसत होता दार उघडल्यानंतर। हॅपी बर्थडे पिहू। आणि हो, याच दिवशी पिहूचा बड्डे देखील होता। लेफ्ट साईडला तुम्ही बघताय आरसा आहे, इकडे बाथरूम आहे। बाहेरच्या साईडला सगळ्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत, टॉवेल्स वगैरे सर्व। खाली फ्रीज आहे, एक इकडे कबड दिला गेलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साईडला वॉशरूम आहे, शॉवर एरिया इथे तुम्ही बघू शकताय। प्रवास चांगला झाला आमचा। आता थोडं फ्रेश होतो, खातो आणि मग तुम्हाला भेटते। हाय एव्हरीवन। तर हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही चेक इन वगैरे झाल्यानंतर छान लंच केला आणि आता आम्ही समुद्रात जात आहोत। साधारण 4:30 झालेले आहेत। सो आम्ही ठरवलं होतं थोडंसं ऊन उतरल्यावर जाऊयात, त्याच्यामुळे आता मस्त समुद्रात उतरतोय आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूल पण आहे इकडे। हे जे ब्लू हार्बर लिहिलेलं दिसतंय त्याच्या मागे स्विमिंग पूल आहे। सो माझा प्लॅन आहे की पहिल्यांदा समुद्रात खेळू आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊ, मजा येईल एकदम। त्याच्यामुळे लेट्स गो। सोबत आम्ही गोप्रो पण घेतला होता, त्याच्यामुळे आम्हाला पाण्यातले कोरल्स शिवाय सी कुकुंबर देखील दिसत होते। सो इतके छान कोरल्स इतक्या अलीकडच्या साईडला इथे दिसले, त्याच्यामुळे स्नॉर्केलिंग करायची काही गरजच नाही आहे। इनफॅक्ट जेव्हा हा समुद्र पुढे येतो तेव्हा याच ठिकाणी ते स्नॉर्केलिंग करत होतं। सो आमची स्नॉर्केलिंग इथेच होऊन गेली। समुद्रात भरपूर वेळ खेळल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलेलो आहोत आणि इथलं जे पाणी आहे ते ल्यूकवॉर्म होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि आम्ही तिघं छान फोटोज पण घेत होतो। खरं सांगू का, हे माझ्या लाईफचे, माझ्या बाली ट्रिपचे बेस्ट मोमेंट्स आहेत आणि हे ऑलवेज माझ्यासोबत राहतील। सो मला असं कधीच वाटत नाही की मी ट्रिपमध्ये खर्च करते, मला असं वाटतं मी माझ्या मेमरीजमध्ये इन्व्हेस्ट करते। सो दीज वेअर द बेस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ। तर समुद्रात बराच वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो, तुम्ही जसं बघितलं। त्याच्यानंतर फ्रेश झालो आणि इथेच डिनर केलं आम्ही आणि मस्त इथे बसलेलो आहोत। पुढे समुद्राचा आवाज येत आहे, पिहू खेळते, पिहूचे बाबा आणि आम्ही दोघं छान बसलेलो आहोत इथे। उद्याची आमची तयारी सुरू आहे, आम्ही अजून उद्याचं काही बुक केलेलं नाही आहे। सो लेट्स सी काय होतं ते। छान वाटतंय हा आवाज ऐकायला। ॲक्च्युली मला अंदमानची खूप आठवण येते हे बघून, कारण की तिथे पण असंच होतं अगदी सेम। आम्ही पहिल्यांदा पोर्ट ब्लेअरला उतरलो, त्याच्यानंतर तिथून हॅवलॉकला म्हणजेच स्वराजदीप आयलंड तिथे आलो आणि तिथे पण असंच सेम आमचे हॉटेल्स होते।
की सीच्या साईडलाच, त्यामुळे तीच एक आठवण होती आहे मला. इथे एवढंच आहे की सगळे लोक वेगळे आहेत, म्हणजे इंडियन तुम्हाला जास्त दिसणार नाहीत, कमीच दिसतील. बाकी पूर्ण एशियन कंट्रीवाले आणि सगळीकडचेच आहेत बेसिकली. ती गोष्ट चांगली वाटली. थोडे डिफरंट प्रकारचे लोक इकडे बघायला मिळाले आणि जेवण आपल्यासारखं भेटत नाही, थोड्याफार गोष्टी भेटतात. सो त्याच्यातच तुम्हाला चालून घ्यावं लागतं. व्हेजिटेरियन पण आहेत ऑप्शन, बट तेच आजकाल इंडियन रेस्टॉरंट पण सगळी ठिकाणी झालेले आहेत. तिथे पण आहे, पण तिथे आम्ही गेलो नाही, आज इथलंच खाल्लं, पण मजा आली. उद्या आमचा प्लॅन आहे की ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साईड एकाच दिवशी महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करायचे आणि त्याच्यानंतर परवा जायच्या आधी स्नॉर्कलिंग करून जायचं. बघूयात काय होतं ते. तर हा आहे आमचा नुसा पेनिदामधला दिवस दुसरा आणि बालीमधला दिवस तिसरा. आणि मॉर्निंग व्ह्यू आमच्या रूममधून तर तुम्ही बघितलाच आहे, शिवाय बाहेरून देखील मी तुम्हाला दाखवते आहे. नमस्कार सर्वांना. आज आहे आमचा तिसरा दिवस बालीमधला आणि आज नुसा पेनिदामध्ये आहोत आम्ही. आणि आज केलिंग बीच म्हणजे ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साईड आज आम्ही फिरणार आहोत. सो तुम्हाला मी दाखवतच राहील, पण तुम्ही मागचा हा सुंदर सीन बघू शकताय. हा आहे डायमंड बीच या साईडला आणि लेफ्टला अतू बीच आहे. या साईडला फोटोसाठी स्पॉट दिले गेलेले आहेत आणि इतकं सुंदर हा डायमंड बीच आहे. खाली जायला आहे तिकडे ट्री हाऊस पण आहे, पण त्याच्यासाठी खूप चालावं लागतं, सो तेवढं होणार नाही आता. ॲक्च्युली चालणं होणार नाही मी याच्यासाठी म्हणत आहे, कारण की इतकं जबरदस्त तिथे ऊन होतं आणि पूर्ण घामे घूम झालो होतो आम्ही. म्हणजे अक्षरशः फोटोसुद्धा काढता येत नव्हते, इतकं ऊन म्हणजे चटके देणारं ऊन होतं. त्याच्यामुळे चालणं पॉसिबल नव्हतं. शिवाय पिहूसुद्धा आमच्यासोबत होती. अदरवाईज मी अजिबात कंटाळत नाही, पण या स्पॉटला येऊन आणि पिहूसोबत असल्यामुळे इतकं ऊन आणि गरमी असल्यामुळे आम्ही ट्री हाऊसला जाण्याचं कॅन्सल केलं. शिवाय या बीचच्या इथे खाली उतरायला देखील कॅन्सल केलं, कारण खूप रिस्की आहे खाली उतरणं. शिवाय तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर डेफिनेटली तुम्ही खाली उतरू शकत नाही. फक्त तुम्ही कपल गेले असाल आणि तुमचा स्टॅमिना असेल तर डेफिनेटली उतरा. मुलं लहान असल्यावर सोबत थोडासा विचार करून काही गोष्टी कराव्या लागतात, सो आम्ही खाली उतरणं प्रिफर केलं नाही. आता आम्ही त्या बीचवर जायचं, बट तिकडे पण खूपच उतरण खूप डेंजर आहे तिकडे. बघूयात, खूप घाम येतोय. सकाळी लवकर या इकडे आलं तर तोच बेस्ट ऑप्शन आहे. अतू बीच आहे हा आणि जायला असा रोड आहे, बट आम्ही डिसाईड केलं की न गेलेलंच चांगलं आहे. बीच तर सुंदर आहे, बट हाय टाईड सुरू झालं तर हां. तर आम्ही इथे कोकोनट वॉटर पिण्यासाठी बसलेलो आहोत. केलिंग बीचला पोहोचलेलो आहोत. तर डायमंड बीचवरून केलिंग बीचला पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला, कारण डायमंड बीच हा ईस्ट साईडला आहे तर केलिंग बीच हा वेस्ट साईडला आहे. आम्ही प्रवासात आरामात झोपून गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आणि इथला जो सीन आहे तो खरंच खूप सुंदर आहे, अमेझिंग आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकताय. म्हणजे बेसिकली नुसा पेनिदा जे होतं आणि इथले जे बीचेस होते ते बीचेस खेळण्यापेक्षा बघण्यालायक जास्त आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक बीच बघण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स फी द्यावी लागते, जी साधारण 100च्या पुढे असते, 400पर्यंत असू शकते. शिवाय जर तुम्ही टू व्हीलरनी प्रवास करत असाल तर तिथे पार्किंगसाठी देखील वेगळे पैसे घेतले जातात. ते थोडे कमी असतात, पण सर्व ठिकाणी ही पार्किंग फी घेतली जाते. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता ब्रोकन बीचला. हा पण इथला खूप फेमस बीच आहे आणि ब्रोकन बीच दिसायला खरंच खूप सुंदर आहे आणि याच्या फक्त आजूबाजूला फिरूनच फोटो तुम्ही घेऊ शकता. खाली उतरण्यासाठी जागा नाही आहे इथे. तर हा पण बीच खूप छान होता आणि ज्या लाटा येत होत्या त्या दिवशी खूप जास्त येत होत्या. शिवाय एंजल्स बिलाबाँग पण बीच आहे, तिथे पण आम्ही जाणार होतो, पण आम्हाला असं समजलं मोठ्या वेव्ज येत होत्या आणि त्याच्यामध्ये 1-2 लोक समुद्रात पडले.
बिलाबॉंग म्हणून जो बीच आहे तिथे ॲक्च्युली खूप मोठ्या लाटा येत होत्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं एक माणूस तिकडे मिसिंग आहे असं कळालं आम्हाला, त्याच्यामुळे तिकडे सोडत नाही आहेत ते. काही लोक दुरूनच बघून येत आहेत, बट आम्ही डिसाईड केलं की तिकडे जाणार नाही आहे. हा आहे क्रिस्टल बे बीच. इथे पोहोचता आम्हाला दुपारचे 3:45 वाजले होते आणि हा बीच पण भिजण्यासाठी खूप सुंदर आहे. म्हणजे बाकीचे बीचेस पाहण्यासाठी सुंदर आहे, तसा हा भिजण्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्ही इथे लोकं बघू शकताय, इतके सारे लोकं भिजत होते. पिहू थोडीशी भिजत होती. ॲक्च्युली आमचा प्लॅन हॉटेलवर जाऊनच तिथल्या समुद्रात भिजण्याचा होता आणि इथे आम्ही एक्स्ट्राचे कपडे वगैरे आणले नव्हते आणि 3:45 वाजले होते. सो आम्हाला हॉटेलवर देखील पोहोचायचं होतं, त्याच्यामुळे इथे भिजण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला. पिहू थोडी एन्जॉय करत होती, मी दुरूनच एन्जॉय केला. इथे आम्ही थोडंसं खाल्लं, स्मूदीज वगैरे पिलो आणि मग इथून आम्ही हॉटेलवर परतलो. आणि इथे हे जे सजवलेलं तुम्हाला दिसतंय हे आवर्जून मी तुम्हाला दाखवते, कारण आपण जसं घरासमोर रांगोळी वगैरे काढतो तशा पद्धतीने हे लोक चांगल्या एनर्जीसाठी म्हणा किंवा चांगल्या वाईब्स म्हणून म्हणा, तर हे असं दारासमोर किंवा घरासमोर लावतात. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर एका फॅशन आणि ब्युटी ब्लॉगरला हे थोडेसे मॅन्डेटरी ब्युटी शॉट्स घ्यावे लागतात, सो ते मी घेतले. आणि स्विमिंग पूलमध्ये थोडंसं भिजून पुन्हा मस्त गिरनारचा हा रेडीमेडवाला चहा बनवला. मस्त समुद्राच्या साईडला बसून हा चहा पिले आणि डिनरसाठी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये येणं खूप गरजेचं होतं. सो चोटीवाला समथिंग असं याचं नाव होतं. खूप छान टेस्ट होती इथली आणि खूप क्रेविंग होत होती इंडियन खायची. सो इथे येऊन आम्ही मस्त जेवण केलं, पनीरची भाजी, रोटी खाल्ली आणि खूप छान वाटलं. आणि पुन्हा जी गोष्ट आम्हाला खूप आवडते, समुद्राच्या साईडला बसून त्याचा आवाज ऐकणं आणि चिल करणं, रिलॅक्स करणं, हे आम्ही करत होतो. पिहूवर येतीत खेळत होती, आम्ही तिला खेळू देत होतो. तिची आंघोळ झाली होती तरी ती खेळत होती, कारण ऑफकोर्स हाच वेळ होता तिला खेळायचा आणि पुन्हा हे भेटणार नव्हतं. सो असा सुंदर दिवस आम्ही नुसा पेनिदाला घालवला.